त्यांची किंमत आपण विसरून जातो. कृतज्ञता म्हणजे रोजचा दिवस परफेक्ट नसला तरी त्यामध्ये काही ना काही चांगलं आहे हे ओळखणं. विशेष म्हणजे कृतज्ञ राहण्याची सवय परिस्थिती बदलत नाही, आपला दृष्टिकोन मात्र नक्की बदलते. सतत काहीतरी कमी आहे असं जे आपल्याला वाटत असतं ना, त्यातून ती आपल्याला बाहेर काढते. संशोधनसुद्धा असंच सांगतं की आहे त्यासाठी मनातून कृतज्ञ असणारे लोक जास्त समाधानी, जास्त पॉझिटिव्ह आणि मनाने जास्त स्थिर असतात. कारण त्यांचं लक्ष फक्त प्रॉब्लेम्सवर नसतं. ह्याचा अर्थ असा नाही की महत्त्वाकांक्षा सोडायची किंवा प्रगती थांबवायची. आपण अजून चांगल्या गोष्टींसाठी प्रयत्न करू शकतो आणि त्याच वेळी आज जे आहे त्याबद्दल कृतज्ञसुद्धा राहू शकतो. म्हणूनच कधी उदास, निराश वाटलं तर स्वतःला एक प्रश्न विचारा, आज अशी कोणती गोष्ट आहे जिच्याबद्दल मी मनापासून आभारी आहे? कारण आनंद नेहमी नवीन गोष्टी मिळवण्यातच नसतो. खूप वेळा तो आपल्याजवळ आधीपासून असलेल्या गोष्टींची जाणीव ठेवण्यामध्ये पण असतो. 10वी गोष्ट आहे हार न मानण्याची सवय. जगात असा एकही माणूस नाही ज्याला कधीच अपयश आलेलं नाही. असा एकसुद्धा माणूस नाही ज्याच्या वाट्याला अडचणी, निराशा किंवा संघर्ष आलेले नाही. फरक फक्त एवढाच असतो की काही लोक अडचणी आल्या की प्रयत्न सोडून देतात आणि काही लोक थोडा वेळ थांबून पुन्हा पुढे चालायला सुरुवात करतात. हार न मानण्याची सवय म्हणजे प्रत्येक वेळी पडल्यावर पुन्हा उठण्याची तयारी ठेवणं. आपण सक्सेसफुल लोकांकडे बघतो, त्यांच्या यशाचं कौतुक करतो, पण त्याच्यामागे किती अपयश, किती चुका, किती नाकारले जाण्याचे प्रसंग आणि किती कठीण दिवस असतील ह्याचा विचार फार कमी वेळा करतो. आयुष्यातल्या बहुतेक महत्त्वाच्या आणि चांगल्या गोष्टींना वेळ लागतो. एखादं कौशल्य शिकणं, आपलं आरोग्य सुधारणं, आर्थिक स्थैर्य मिळवणं किंवा एखादं मोठं स्वप्न पूर्ण करणं, ह्या सगळ्यासाठी नियमित प्रयत्न करावे लागतात. पण मधल्या काळात असे काही क्षण येतात जेव्हा काहीच प्रगती होत नाही असं वाटतं. आपण मेहनत करत असतो पण परिणाम दिसत नाही. प्रयत्न करत असतो पण यश मिळत नाही. अशा वेळी हार मानून सोडून द्यावं असं वाटणं अगदी साहजिक आहे. पण खूप वेळा यश आणि अपयश यांच्यामध्ये फक्त एकच गोष्ट उभी असते, अजून थोडा वेळ टिकून राहण्याची तयारी. असं नाही आहे की हार न मानणाऱ्या व्यक्तीला कधी निराश वाटत नाही. तिलासुद्धा थकवा येतो, भीती वाटते, कधीकधी स्वतःवर शंका येते, मला खरंच जमणार आहे का? पण असं वाटलं तरी ती पूर्ण थांबत नाही. कारण तिला माहीत असतं की आजचा एक कठीण दिवस म्हणजे संपूर्ण आयुष्याचा निकाल नाही आहे. आजचं अपयश म्हणजे कायमचं अपयश नाही आणि आजचा अडथळा म्हणजे माझा प्रवास संपला असं नाही. किंवा खूप चांगलं नशीब लागतं असंही नाही. कधीकधी फक्त इतकंच लागतं की इतरांनी प्रयत्न सोडले तरी आपण अजून एक पाऊल पुढे टाकायचं ठरवणं. कारण शेवटी हार न मानणारी माणसं फास्ट पुढे जाणार नाहीत कदाचित, पण शेवटी जिथे पोहोचायचं आहे तिथपर्यंत पोहोचण्याची शक्यता मात्र त्यांचीच सगळ्यात जास्त असते.